इतिहास सांगतो आमचा, स्त्रीने शत्रू तुडवला, लक्ष्मीबाईने किल्ला लढवला, जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला, महाराणी ताराबाईने महाराष्ट्राच्या भूमीत औरंगजेब रडवला. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचे घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य, अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. हॅलो, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अशी एक छोटीशी कविता होती जी मी तुमच्यासोबत शेअर केली. महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना परत एकदा. तर आज छानपैकी घरात अळूचे पान आणलेले होते, तर भाजीला काय बनवायचं हा प्रश्न जसा मला पडतो तसंच तुम्हा सगळ्यांनाही पडत असेल. तर म्हटलं ठीक आहे, आज अळूच्या वड्या बनवूयात. मस्त मी छान बेसन पीठ कालवून घेतलं, त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा ॲड केला आणि इकडे स्टीम करायला ठेवले. आणि जे कालवलेलं पीठ होतं ते पानांना लावून ते पानं छान फोल्ड केले आणि त्या बेसन पिठात हिरवी मिरची चटणी, हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिरं वाटून टाकलं होतं मी, जो ठेचा म्हणतो तो. आणि इकडे छान वड्या स्टीम करून घेतल्या. पण झालं काय माहिती आहे का, ते जे बेसन पीठ होतं ना, जे मी कालवलेलं होतं, तर ते थोडंसं उरलं होतं. तर मग आता त्याचं करायचं काय? भजे तर बटाटे नव्हते अवेलेबल म्हणून भजे नाही केले. मग मी काय केलं, मस्त असं शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं होतं म्हणून थंड करायला ठेवले. त्यानंतर हे जे बेसन पीठ उरलं होतं याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर मग म्हटलं आता याची काहीतरी नवीन रेसिपी बनवूयात, म्हणून मी काय केलं, एक कांदा छान मोठा चिरून घेतला आणि एक टोमॅटो चिरून घेतलं. तेलात टाकली, थोडीशी मोहरी टाकली आणि मोहरी छान तडतडली की कांदा टाकून घ्यायचा. कांदा छान थोडा लाल होईपर्यंत परतायचा आणि त्यात टोमॅटो ॲड करून द्यायचा. टोमॅटो ॲड केल्यावरती मीठ टाकायला विसरायचं नाही, कारण मीठ टाकल्यावर मग ते छान मर्ज होऊन जातं. आणि त्यानंतर आपले जे बेसिक मसाले होते, जिरं पावडर होती, काळा मसाला होता, हे होतं, हिंग होतं, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि हळद, हे छान मिक्स करून घ्यायचं त्यात टाकून आणि एकजीव होईपर्यंत छान परतायचं. तुम्ही पाहू शकता ते एकदम सगळा मसाला एकदम मिक्स झाला पाहिजे. आणि मग त्यात कडकडीत असं गरम पाणी ॲड करायचं आणि उकळी काढून घ्यायची. आधी तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे ते त्यावर डिपेंड आहे. मला रस्साच पाहिजे बऱ्यापैकी, त्यामुळे मग मी भरपूर पाणी ॲड केलं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण बेताने टाकायचं. आपण कांदा टोमॅटो शिजताना मीठ टाकलेलं होतं. त्यानंतर तोपर्यंत इकडे वड्या पण छान तयार झाल्या होत्या आणि इकडे भाजीला उकळी आली की त्यात बेसन पीठ असं भज्यांसारखं सोडून घ्यायचं आणि थोडा शेंगदाण्याचा कूट टाकून भाजीला छान उकळी काढून घ्यायची. तर खूप सुंदर लागते अशी भाजी, नक्की बनवून पहा. विदर्भात ही भाजी बऱ्यापैकी बनवली जाते, त्याला चुनवडी असं म्हणतात. तोपर्यंत इकडे वड्या पण छान स्टीम झाल्या होत्या आणि मी त्या कट करून छान तळून घेतल्या, शालो फ्राय